काय करा, खूपच कंबर दुखत आहे. खूप कंबर दुखत आहे. माझी सून एवढी खादाडी आहे, कधीच म्हणजे पाय दाबत नाही. डोकं दाब म्हणलं तर उगाच काहीतरी करते आणि निघून जाते. कंटाळून घेऊन विसरला माझ्या. लक्ष्मी, ए लक्ष्मी, माझा मुलगा तर एवढा गुलामा बायकोचा सांगून काही फायदाच नाही. काय झालं? बाळा शेंगुळ्या, काय झालं? ए बाळा शेंगुळ्या. हा माझा शेंगोळ्या आहे, शेंगोळ्या खूपच लाडाचा आहे. एवढा लाड करतो की नाही, खूपच लाड करतो. अरे तुझ्या बायकोला सांग माझं कंबर दाबून दे मला, खूपच कंबर दुखाय. लक्ष्मी, लक्ष्मी कोण गेली? चाल गे ये काय सटवे सटवे हो मी खरंच आवाज द्या. माझी सून खूपच चांगली. माझी सून खूपच चांगली. शेंगुळ्या बायकोचं भाड्या चांगलं मग असं बोलतो का नाही? मी ठीक आहे, कमी नाही काही. तुम्हाला 1540 नाही पाहिजे पण आईच्या कशी करतो का तू? 1500 रुपयासाठी शेंगुळ्या सांगितलं का बाळा, एवढा गुलाम होऊन बाई हिरडी हिरडी तुला हिरडी शेंगुळ्या. तू आला काय माकडा? शेतात गेला म्हणावा गेलं का? सांगा तुझा प्रॉब्लेम काय आहे? सांगा बरं मला. माझी कंबर दुखायली, पाय दुखायली. मला वाटतं तू माझं ओके करून द्यावं. हो का? हो. बरं सासूबाई, माझ्याकडे एक इलाज आहे. कोणता आहे. कोणता आहे ना? आता त्या इलाजाला मी तुम्हाला दिला. एक मिनिट मला या काही लागतो. राईट राईट राईट. माझ्याकडे असा लांबा इलाज आहे. हा एकदा जर दिला हा. तर तुमचं काहीच चुकणार नाही. अरे बापरे, असं आहे का? हो. मग तुम्ही एका भाव तयार आहे. तयार आहे का? हो, मी थोडंसं लावत बसून घेऊ काही. खूपच काम झालंय. बरं बरं, ठीक आहे. इलाज द्यायचा ना? हो. ठीक आहे. कोणता इलाज आहे पण काय करावं लागेल? सुरू. सुरूच म्हणजे काही नाचा लागेल का? बघा का घरी. ठीक आहे मग. आणि सुरुवातीला थोडं पायाला लागेल, नंतर आपोआप कमर आले ना. पाय हलवल्यावर कंबर हलते का? तुम्हाला लयच माहिती आहे. ठीक आहे, सुरू. हॅलो, ऑपरेटर काय साडी आहे? कसं वाटलं? काय इलाज आहे तुम्हाला? सासूबाई, मी काय म्हणते? मला पहिल्यांदा आता नाही बरं वाटायचं. हो का? पहिल्यांदा माहिती आहे का, माझी कंबर दुखायची. पहिली माझी कंबर अशी अशी व्हायची, आता अशी अशी व्हायची. काय केलं? ठीक आहे. पुन्हा एकदा पाहिजे का मग? पाहिजे काय विषय आहे काय? पाहिजे नाही बरं का? बरं, ठीक आहे. तुम्ही लय शहाणे आहे. सुनबाई खूपच फुले थकली असणार तर. हो? शेंगुळ्या तू केव्हा आला बाळा? आता झालं माय. तब्येत बरी आहे का? पहिल्यापेक्षा थोडी बरी आहे. हा. रामबाण उपाधीचं केलं. बा. बाळा तुझी बायको ना खूपच चांगली. माझी आई आणि माझी पत्नी लयच खुश दिसते. वा 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 वा, मला लय आनंद झाला. काय का? मी काय म्हणालो, हा, बोला ना. तुझा शेताकडं बर बर. लवकर येऊ नको. लवकर येऊ नको. तोपर्यंत तुझी बायको मला बर बर बर. म्हणजे
होते बर 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 डोकं दाबा बाळा आज लवकर जातो आणि लपूनच बसतो पाहतो काय करेल लवकर येऊ नको हो लवकर येतो पाहतो मी गेला का भाऊ मला सुनबाई गेला का सुनबाई सासू म्हटलं आता गेला गेला मग काय आता परत जाऊ द्या ना सासूबाई बरं, जाऊ दे. खेळते खेळले झाला ना आता मी काय नाही सुनबाई हा एकदा होऊ द्या का बाबा, माहिती असं व्हायला. होऊ द्या का एकदा बरं ठीक आहे आता नंतर नाही ना तुमचा लेख लिहिता येतो बरोबर माझी सुनबाई लगेच चालली चला बस तिकडं. झाले हा आई आई काय झालं काय झालं आणि कधीपासून चालू बाळा तू कशाला आला इतक्या लवकर बर खरं खरं सांगतो बाळा बाळा मी खरं सांगतो मी तुझी आई आहे ना कोणालाही विचारायचं माझा काही दोष नाही बरं विचारतो सगळं तुझ्या बायकोला दोष आहे मला खूप काळजी आहे त्या 1500 रुपयाचं मी विचारतो आता 1500 एवढं माझ्या आईला नाचवलं आता मी गेले भारी माणूस पाहिजे मायला तिकडून नाचत हा? हा? बाळा खूपच चांगलं असणार तू जाऊ दे नाका बसलीवर काढून घे किती बेटा आलो बा स्टार गाडी जाऊ द्या आपलंच दिसते मामी घरी कोण नाही का मामी सवय बापू काय होय कसं आलो काय नाही तुमची मुलगी खूप बिमार आहे काय झालं बाबा तिला तब्येत आहे ना सगळं इलाज करून पाहिले काय झालं येताना मंदिरावर एक महाराज भेटला होता हा त्यानं सांगितलं काय म्हणली बापू मायो त्यानं असं सांगितलं की तुम्ही तुमच्या सासूला तुमच्या गावापासून तर तुमच्या गावापर्यंत तुमच्या मुलीच्या गावापर्यंत माहेरून सासऱ्यापर्यंत सासूला नाचत यावं लागते तर मुलगी वाचते ना तर मरते काय करा बाबा तुमची मुलगी पोलीस वाचवायची का मारायची तुमच्या हातात आहे काय करा बाबा पोलिसाची नाचायला लागल कंबर मोठी मायो बर चला मामी मग चला चला मामी मामी अहो बाबा काय झालं अहो पडलो की मला. अहो थोडंसं जातं राहिलं घर आला जवळ किती राहिलं बाबा आपण गावाच्या शिवारात गेलो अजून किती जायचं हो बाबा आता 500 किलोमीटर राहिलं असं. चला बाबा बस गावाच्या शिवारला गेलो चला चला 2-3 शनिवारला घरी चाललो चला उठा मायो मेलो उठा, रे. जेवण करताय का? ओ, मेलो मेलो आपल्याला हे माय हाडू किचलं वाटायले काय नाही. हे माय ओ बाबू हे बस थोडंसं मग जावं लागतं आता, हा? चला बाबा चला आणि इनबाई आणि तुम्ही अशा अशा खाऊन काय बाई जावं याला घरी म्हणला बाबू तू इथे पोरगी बिमार हाय सगळ्यापाशी गेलो दवाखाना केला मेवाखाना केला वाटत एक मला थोडे भेटा कोण देता तोंड मोठ बसवली माय सगळी खाती जाण म्हणजे असं झालं हो माय त्या जावायच्या तोंडात म्हणून जावले माय म्हणून असं झालं. तुम्ही असं तुम्ही माझ्या आईला नाचवलं मी म्हणलं काय तुम्हाला असं काऊन केलं का 1500 रुपयाचं लालची ना बरं माफ करा मी डबल असं करणार नाही तुमच्या आईसोबत बरं ठीक आहे. बाळा तुझा बेटा आम्ही थोडं बोलतो सासू सुना हे पोरग गेलं
मी गाणारी एकदा होऊन द्या कोण नाही करून द्या. तुम्ही येईन बाई लई दिवसात घरी आल्या होय हो. महिने झाली मोकळी आहात. तुमची होऊ द्या एकदा हो जा मग एकदा. धन्यवाद. तशी खूप होती पण वेळेच्या अभावामुळे थोडं शॉर्ट झालं.